नमस्कार, मैं जूली तिवारी। आप देख रहे हैं डेली न्यूज। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों की ओर। घोड़बंदर के नागरिक घन कचरे की समस्या से परेशान, मनसे के नेतृत्व में की आयुक्त से मुलाकात। घोड़बंदर इलाके के नागरिक हीरानंदानी ब्रह्मांड, पातलीपाड़ा, डोंगरीपाड़ा, रितु एस्टेट, रीजेंसी हाइट्स और दोस्ती परिसर के निवासियों को अपनी सोसाइटी का घन कचरा न उठाए जाने के कारण दुर्गंध और अस्वच्छता का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या के समाधान के लिए सोमवार 22 जुलाई को दोपहर 1 बजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे के थाने शहर अध्यक्ष श्री रविंद्र मोरे के नेतृत्व में थाने महानगर पालिका के सम्माननीय आयुक्त श्री सौरभ राव से मुलाकात की गई। इस बैठक में हीरानंदानी के श्री मधु मेनन, ब्रह्मांड एसोसिएशन के श्री रत्नदीप नायर, रितु एस्टेट के श्री कन्नू भाई पटेल, रीजेंसी के श्री अभय पारकर, श्री सिद्धेश हल्दीकर, श्री वैभव राणी, श्री देवीश चक्रवर्ती, दोस्ती के श्री विनय कोलते, श्री विक्रांत मोरे, थाने शहर विधानसभा के उप शहराध्यक्ष श्री सुशांत डोंबे, थाने शहर विभाग के श्री नीलेश चौहान और विभाग सचिव श्री सुरेश बोर सहित कई अन्य मान्यवर उपस्थित थे। प्रतिनिधि मंडल ने आयुक्त श्री सौरभ राव को निवेदन देकर घोड़बंदर वासियों को इस समस्या से मुक्ति दिलाने पर चर्चा की। सम्माननीय आयुक्त ने आश्वासन दिया कि 1 सप्ताह के भीतर इस समस्या का समाधान कर दिया जाएगा। इस बैठक के बाद नागरिकों में एक उम्मीद जगी है कि जल्द ही इन्हें घन कचरा समस्या से मुक्ति मिलेगी और उनका इलाका साफ सुथरा होगा। सर, काय सांगाल? आज आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि गृहसंकुलातले नागरिक देखील दिसत आहेत, काय नेमका विषय होता? नमस्कार, मी रवींद्र मोरे, मनसे ठाणे शहर अध्यक्ष। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुमच्या सर्व चॅनेलच्या माध्यमातून सगळीकडे पूर्ण ठाणे का महाराष्ट्रभर झालेला आहे की घोडबंदर जो पट्टा आहे तिथे गेले कित्येक महिने कचराच उचलला जात नाही आहे। जे एम कुमार म्हणून आहेत त्यांच्या गाड्या म्हणजे गाड्या बरोबर नाही आहेत, गाड्या बंद पडतात। इथे त्या कामगारांनी आंदोलन देखील केलं होतं आणि त्याचा त्रास या घोडबंदर वासियांना होतो। इथे हीरानंदानी जे मंडळी आहे, ब्रह्मांड असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, इथे रिजन्सी हाईट्स आहे, दोस्ती आहे, बरेचसे म्हणजे तो जो पट्टा आहे त्याच्यातले हे प्रत्येक प्रतिनिधी इथे आलेले आहेत की तो घाणीचा त्रास आहे। एक आठवडा तिथे कचरा पडतो, कचरा काही प्लास्टिकमध्ये आहे, काही त्या डस्टबिनमध्ये आहे। त्याची या पावसामुळे एवढी दुर्गंधी सुटलेली आहे की शाळेतल्या मुलांना त्याचा महाग त्रास आहे, तिथे राहणाऱ्या नागरिकांना त्रास आहे आणि याकडे नगरपालिकेचे लक्ष असावं म्हणून आम्ही आज हे सगळी मंडळी आलेली आहेत। आम्हाला आयुक्तांनी पॉझिटिव्ह आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की 2 दिवसात आम्ही करतो, परंतु या लेटरमध्ये मी त्यांना दिलेलं आहे, तुम्ही जो ते सांगता मी 2 नाही 1 आठवड्याचा मुदत देतोय। जर 1 आठवड्यात हा जर कचरा उचलला गेला नाही तर घोडबंदरचा संपूर्ण कचरा उचलून मी हे गेटवर टाकेन, एवढं मात्र या क्षणी मी सांगतो। माझ्याबरोबर हिरानंदानी पण आहे, ब्रह्मांड असोसिएशन आहे, रेसिडेन्सी आहे, बाकी सगळे त्यांच्याजवळ पण तुम्ही बोला। पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, महापालिकेकडून एक वृत्त प्रसारित करण्यात आलं होतं की रस्त्यांवरती खड्डे आहेत, वाहतूक कोंडी आहे, काही गाड्या मोडकळी झाल्या आहेत जे बंद पडतात, त्याच्यामुळे योग्य ठिकाणी पोहोचू शकत नाही आहेत हे वाहनं कचऱ्याचे, तर त्यासाठी तुम्ही काय असं कसं बोलतो तुम्ही? एवढे जर ह्यांनी एन कुमारने बघायला पाहिजे ना, पुरातन काळात 15-20 वर्षापूर्वीच्या गाड्या जो वापरत असेल तो, आणि जर अपेक्षा पैसे तर व्यवस्थित घेता ना तुम्ही, मग गाड्यांची दुरुस्ती, खड्डे तर हातात नाही पडले, खड्डे दरवर्षी पडतात, हे त्यांचं काम आहे। हे सगळे 100% करतात, ते 100% कर भरतात ठाणे महानगरपालिकेला, तर महानगरपालिकेचं काम आहे ना, यांच्या सुखसोयी मिळाल्या पाहिजेत। आज तुम्ही सांगता डेंग्यू आहे, मलेरिया आहे, सगळं ही प्रिकॉशन घ्या, ती प्रिकॉशन घ्या। अरे हा तुम्ही जर आजार आम्हाला आणून दिला नगरपालिकेने आमच्या दरवाज्यात, घ्या, हा डेंग्यू पण घ्या, फ्लू पण घ्या, हे कितपत योग्य आहे? हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे। म्हणून मी बोलतो की जर हे थांबलं गेलं नाही, मी पूर्ण घोडबंदरचा सगळा रस्ता कचरा एकत्र करेन आणि सगळ्या इथे नगरपालिकेच्या दरवाज्यात ओतून टाकेन। सर, काय सांगाल? आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे।